नमस्कार रसिक श्रोते हो. कविता आठवणीतील या आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मराठी साहित्यात अनेक कवींनी निसर्गाचे आणि जीवनाचे वर्णन केले आहे. पण कवी बी म्हणजेच नारायण मुरलीधर गुप्ते यांच्या लेखणीत एक वेगळेच गूढ सौंदर्य होते. आज आपण त्यांच्या फुलांची ओंजळ या प्रसिद्ध काव्यसंग्रहातील एक अत्यंत सुंदर रचना अनुभवणार आहोत, जिचे नाव आहे एक दृश्य. विदर्भात डोंगरात आहे गाव नाव बुलढाणे. वनलक्ष्मीच्या शृंगाराचे कमोलिक लेणे. गावाच्या उत्तरेस आहे जवळची डोंगर मोठा. द्वारपाळ हा कडा पहारा देऊनी रक्षी वाटा. तिकडे वस्तीपासून लागे उतरण काही थोडी. चढत लागते पुढे जराशी जाया उंच पहाडी. त्या उंचावर आहे मोठा एक कडा तुटलेला. दृष्टी देखणी एकवटे ती शोभा निरखायाला. पायाखाली उंच कड्याच्या गोलाकार दरीती पश्चिमेस मुख करुनी दूरवर घसरत गेली होती. सायंकाळी एके दिवशी नित्याच्या परिपाठी सहज निघालो व्यवसायाच्या श्रमपरिहारासाठी. त्या रमणीय स्थळी पातलो जाऊनी वरती बसलो. सृष्टीचे ते दृश्य पाहता विसरूनी मजमी गेलो. सूर्यबिंब सारखे धावते अस्तगिरीच्या संगा. निज ऐश्वर्य अभिषेकी ज्योतिर्मय महालिंगा. रविबिंबाचे रूप घेऊनी वाटे की अनुरागे. नीलनभाची धवलघनांची रंजित केली अंगे. रक्तवर्ण पर्वती रंगी त्या वस्तुजात रंगे. शुचिभूर्तही तसाच होई त्यांच्या अनुषंगे. दृष्टीपथी एकाएकी दरीवरील आकाशी ताम्रछटा मिश्रित रंगाचा एक कृष्ण पक्षी आला कोठनी कळले नाही निज गती कुंठित करुनी. पक्षद्वय निज पसरुनी सुस्थिर राहे निश्चल गगनी. दृष्टी करुनी एकाग्र नेहटुनी पाहे रविबिंबाशी. व्रताचरण करीतसे उग्रतर काय विहंग वनवासी. चलित स्थिती होता त्याची तो एक घेऊनी गिरकी. तीव्र चित्कारे स्थिर होऊनी बिंब पुन्हा अवलोकी. नवलाचे ते दृश्य पाहता वेध लागला चित्ता. चाहूल नसता एकाएकी प्राप्त होय तन्मयता. तन्मयता ती चित्त वस्तूंच्या खोल अंतरी शिरते. बहिरंगाच्या वरते नुसते फेर घालीत नसते. मला वाटले झेप घेऊनी उंच नभाच्या भागी. पक्षी लोपुनी खरोखर स्थिर झालो त्याचे जागी. पृथ्वीवर जड शरीर सोडूनी झालो गगनविहारी. त्या पक्षासम करू लागलो त्याची अनुकृती सारी. व्हावे स्थिर मग गिरकी घ्यावी रक्तबिंब लक्षावे. असे चालले किती वेळ ते नाही मजला ठावे. अज्ञानातून पक्षी आला गेला मीही निघालो. पदन लागता भूमीला मी वरवर चालत आलो. शरीरात असती तत्वे काजी जाणीव घेऊनी. अंतराळ मार्गाने जाती त्वरित इच्छिल्या स्थानी. विचार करिता प्रश्न सुटेना हुरहुर चित्ती लागे. विचार करिता प्रश्न सुटेना हुरहुर चित्ती लागे. झोपेतही तेजा दृश्य ते लागे माझ्या मागे. तुम्हाला कशी वाटली ही कविता जरूर कमेंट करून सांगा. आणि अशाच नवनवीन कविता ऐकण्यासाठी आपल्या कविता आठवणीतील या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.